चला जसे झटपट शेंगदाण्याची काजू कतली करूया। खूप छान अशी झालेली आहे, अगदी सॉफ्ट झाली। बघू शकता, मी तुम्हाला तोडून दाखवते आणि छान झालेली आहे। आता मी इथं कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेते। शेंगदाणे आपल्याला जास्त पण नाही भाजायचे आहे, मंद आचेवर थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। याचे असे शेंगदाण्याचे वरचे टर्फल निघते तितपत भाजायचे आहेत। आता हे बघू शकता थोडे थंड झाले आहेत, मी याचे पूर्ण काढून घेते। हे याला पूर्ण काढून घेऊन मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। आता इथं मी 1 कप पाणी ठेवलेलं आहे। आपल्याला जास्त इथं पाण्याचा वापर करायचा नाही। त्याच्यामध्ये साखर 2 वाट्या साखर टाकलेली आहे। माझे शेंगदाणे 2 वाटे होते, मी साखर 2 वाटेच घेतलेले आहेत। बघू शकता अशा प्रकारे पूर्ण याची भरड काढून घेतली आणि पाकसुद्धा तुम्हाला दाखवते असा करायचा आहे। जास्त पण नाही असा घट्ट ठेवायचा नाही पाक आणि जास्त पण असा कवळा नाही ठेवायचा। त्याच्यामध्ये 1 चम्मच तूप टाकते, छान याला मिक्स करून घेते। अगदी खायला खूप छान लागते आणि हे आता याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये काजूसुद्धा वापरू शकता, पण मी हे नुसते शेंगदाण्यापासूनच बनवणार आहे। आता इथं ताटाला तूप लावून घेतलेलं आहे, छान याला मिक्स करून घ्यायचं। असं घट्ट झाले की एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं याला असं थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। बघू शकता खूप छान असं थंड झालेलं आहे हे। आता याला साईडकडून कट करून घ्यायचं आहे। आता याला पूर्ण कट करून घेते मी। साईज याची छोटी मोठी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता। आता इथे पूर्ण कट करून घ्यायचं आहे आणि झटपट होते, जास्त काय टाईम लागत नाही, काही नाही आणि खायला पण खूप छान लागते। कशी वाटली आजची रेसिपी ती नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।